पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरुद्ध अनेक कठोर निर्णय घेतलेत। त्यापैकी सर्वात मोठा निर्णय म्हणजे सिंधू पाणी कराराचं निलंबन। या निर्णयामुळे पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली आहे। भारतानं टाकलेल्या या वॉटर बॉम्बचा पाकिस्तानला कसा फटका बसेल जाणून घेऊया आमचा प्रतिनिधी गणेश ठाकूरच्या या ग्राउंड रिपोर्टमधून। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तान विरोधात मोठे निर्णय घेतले आहेत। त्यात सर्वात मोठा निर्णय आहे इंडस वॉटर ट्रीटीला स्थगित करण्याचा। मी सध्या आहे वुलार या लेकमध्ये। वुलार लेक ही दक्षिण एशियाची सर्वात मोठी फ्रेश वॉटरची ही लेक आहे। इथूनच पाणी पाकिस्तानमध्ये जातं। आता इथं पाणी कुठून येतं तर झेलम नदीचं पाणी हे आहे। त्याचबरोबर सिंधू नदीचं एक भाग इथं डायव्हर्ट केलेला गेला आहे। तर ह्या दोन नद्यांचं पाणी फ्रेश वॉटर ह्या वुलार लेकमध्ये जमतं आणि इथूनच पाकिस्तानला बारामुल्लाहून नंतर पाकिस्तानला हे पाणी सोडलं जातं। सरकार इथं एक बॅराज डॅम नंतर एक बॅराज बनवण्याचा प्रयत्न करत आहे। हे बॅराज जर इथं राहिलं, त्याचे गेट बंद झाले तर पाणी इथं थांबवलं जाईल आणि पाणी थांबलं तर पाकिस्तानमध्ये पाणी पोहोचणार नाही। त्याचा परिणाम पाकिस्तानच्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत होईल आणि पाकिस्तान सरकारवर दबाव होईल। आणि यासाठीच या वुलार लेकचं पाणी थांबवण्यासाठी सरकारनं पुन्हा बॅरेज बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे। 2012 मध्ये जेव्हा उमर अब्दुल्ला सरकार आलं होतं त्यावेळेला देखील उमर अब्दुल्लाच्या नेतृत्वामध्ये इथं डॅम बनवण्याचं काम पूर्ण ताकदीनं सुरू केलं गेलं। पण त्यावेळेला अतिरेकींनी इथं स्फोट केला। ते डॅमच्या कार्यामध्ये त्यांनी विघ्न आणले। लोकांना बंदुकीच्या नोकावरती धमक्या दिल्या आणि म्हणून ते डॅमचं काम इथं झालं नाही, इथं पूर्ण झालं नाही। आणि आता सरकारचं म्हणणं आहे की ह्या पहलगाम हल्ल्यानंतर आपण इथं बॅराज बांधायचं आहे जेणेकरून पाकिस्तानाचं पाणी थांबलं जाईल, फ्रेश वॉटर त्यांना मिळणार नाही। त्याचबरोबर समजा हे पाणी थांबवलं तर इथलं वॉटर लेवल वाढू शकतं, इथं फिशिंगसाठी चांगली संधी होऊ शकते, काश्मीरींना फायदा होऊ शकतो। पण ज्या वेळेला बर्फ वितळेल त्याचं पाणी इथं येईल, पावसाळ्यामध्ये जेव्हा पाण्याचं लेवल वाढेल तर इथं काश्मीरींना समस्या होऊ शकते। आणि म्हणून सरकारचं म्हणणं आहे की समजा आज पाणी थांबवलं, पाण्याचं संकट पाकिस्तानमध्ये निर्माण होऊ शकतं। पण त्याचबरोबर ज्या वेळेला ह्या बॅरेजचे गेट्स उघडले जातील, पाण्याचं स्तर वाढेल आणि अचानक हे पाणी सोडलं जाईल तर पाकिस्तानमध्ये तिथं फ्लड ही होऊ शकतं। आणि यामुळं सरकार दोन्ही बाजूनं पाकिस्तानवर मात करण्याचा हा प्रयत्न इथं बॅराज बांधून करत आहे। ऐसा होगा कि या तो गवर्नमेंट को ऐसा करना होगा कि जो गेट बनाया जाएगा वहाँ पे कोई डैम बनाया जाएगा, उसको ऐसा रखना चाहिए कि दूसरे मुल्क को भी कोई ऐसा असर ना हो जिससे उसको भी नुकसान हो। क्योंकि मैंने पहले भी कहा कि अगर ये आर्टिफिशियल होता तो आर्टिफिशियल रख सकते हैं क्योंकि वो इंसान का बनाया हुआ होता है, लेकिन ये नेचुरल है, इसका पानी कंटिन्यू आता रहता है, ये तो छोड़ना ही पड़ेगा। सरकार ने तो निर्णय लिया है कि यहाँ बैराज बनाएंगे हम करके। अगर बनाएंगे लेकिन साथ में उनको कश्मीरियों का ध्यान रखना चाहिए। यहाँ की जो 4 लाख लोग हैं इनका ध्यान रखना है। कॅमेरामॅन दीपेश महाजनचा गणेश ठाकूर, एबीपी माझा, वुलार लेक, बांदीपुरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।